गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. मुरघास बरेच व्हिडिओ टाकलेत मी मुरघासाबद्दलचे. मुरघास हा दूध व्यवसाय माइलस्टोन. मुरघासाशिवाय हा धंदा अधुरा आहे, अपूर्ण आहे. मुरघास पाहिजेच. त्याचं कारण अनेक आहेत. पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो, आपण वैरण आणू शकत नाही. दुष्काळामध्ये काही मिळत नाही, उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस आपण मुरघास वापरू शकतो. प्लस सीझनला हंगामामध्ये बनवायचं आणि मायनस सीझनला उन्हाळ्यामध्ये ते वापरायचं, स्वस्त पडतं. दुसरं, वैरण खाता खाता एका स्टेजची मिळत नाही. सुरुवातीला कोळीमध्ये निबर, शेवटाला अगदी वाळून गेली अशी वैरण असते. आपण प्लाट तोडतो त्यावेळेस मुरघास एका स्टेजच्या एका बॅगामध्ये टाकला जातो. एक ना अनेक कारणं आहेत. मुरघासा पचनीय आहे. मुरघासाने 1 लिटर दूध वाढतं कारण तो पचतो. जे आपले वैरण आहे हिरवी ते 80% पचनीय आहे. मुरघास 90% पचनीय आहे. जे खातो त्याला काही महत्त्व नाही, जे पचतं त्याला अतिशय महत्त्व आहे. पचतंय म्हणून ते दूध जास्त निघतंय. रक्तात लवकर उतरते, दुधात लवकर उतरते, रसात लवकर उतरते, पोटामध्ये पोटं भोगत नाहीत. अशी अनेक कारणं मुरघासामागे आहेत. पण मुरघासाचं तंत्र समजून घ्या. चुकीच्या मार्गाने लोक जातात म्हणून मुरघासाचा उलटा पण परिणाम होतो. मुरघास विषसुद्धा आहे चुकीचं केल्यास. ते कसं? हवाबंद अन्न जर आपण उघडं करून ठेवलं तर ते सडते, नाचते, कुजते आणि ते विष बनते. तसे हे हवाबंद अन्न आहे. हे सुद्धा तुम्ही उघडं केलं. करणं महत्त्वाचं नाही, खाणं महत्त्वाचं आहे. करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे, पण उघडल्यानंतर लगेच खायचं आहे. हे मुरघासाचं तंत्र आहे. लोक बंकरमध्ये मुरघास करतात. बंकरमध्ये रोज खाण्यासाठी काढावं लागतं आणि उडावं लागतं. त्याला ऑक्सिजन मिळतो आणि त्याचं ॲसिडिटी वाढते, त्याच्या मुरघासाची प्रत खराब होते. खड्ड्यामध्ये तसंच होतं. एखाद्या खड्ड्याला उंदराने भोग पाडलं, आत पाणी गेलं. असे आमच्याकडं पावसाळ्यामध्ये खड्ड्याचे खड्डे खराब झालेत. 100 टनाचे खड्डे खराब झाले, नासून गेले. नका करू खड्ड्यात, नका करू बंकरमध्ये. आणि बंकर आणि खड्ड्याचा खर्च जास्त आहे, बॅगेचा खर्च कमी आहे. तो कसा? ही बॅग आहे, ही बॅग आहे, 1 टनाची बॅग आहे. ही बॅग मला मिळाली 300 रुपयाला आणि त्याच्यामधलं इनर मिळाले 100 रुपयाला, 400 रुपये. ही बॅग मला 4 वर्षे चालते. ह्याचं जे पातळ आहे कापड आहे ते फार दणकट आहे. बरं हे आहे, हेल्दी आहे, हार्ड आहे, तुटत नाही, फाटत नाही, व्यवस्थित वापरायचं. वर्षाला पहिल्या वर्षी 400, 300 रुपयाची बॅग 4 वर्षे जाते. एक इनर म्हणजे असं 20 पैसे ते 4 बॅगेचा खर्च येतो. 1 किलोला 1 टन बसते याच्यामध्ये. ही टनाची बॅग आहे. हे बॅग आम्ही गुजरातमधून आणल्यात. साखर, सोडा ह्याच्या रियूजच्या बॅग आहेत, वापरलेल्या, स्वस्त मिळतात आणि फार चांगल्या आहेत. दरवर्षी मी 300-400 बॅगा तयार करतो. हे समोर आहेत. यावर्षी दुष्काळामुळे एवढं बनलं नाही, 200 झाले. दुष्काळामुळं 200 बॅगा झाल्या. वैरण कमी पडली, चला भाऊया म्हणलं 200 बॅगामध्ये. आणि गाई पण कमी केल्या. दरवर्षी माझ्याकडे 80 गाई होत्या, यावर्षी 60च आहेत. होत नाही वयामानामुळं म्हणून कमी केलेत. तर आतासुद्धा माझ्याकडे ह्या 200 बॅगा आहेत. अजून ह्या 4-5 तारखेला तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल तुम्हाला मुरघासाचं बघायला मिळेल. लातूर पिवळीचं अतिशय सुंदर व्हरायटी आहे लातूर पिवळी. मुरघास कशाचा करायचा? फक्त आणि फक्त कडवळाचा करायचा. मक्याचा मुरघास महाग पडतो, कडवळाचा मुरघास स्वस्त पडतो. कडवळामध्ये ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे. मक्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे आणि ड्राय मॅटर कमी आहे, पाणी जास्त आहे. कडवळामध्ये ड्राय मॅटर जास्त आहे, पाणी कमी आहे. म्हणून कडवळाचा मुरघास आपल्याला स्वस्त पडतो. ही बनवायची प्रक्रिया मी 8,000 रुपयाला एकर मजुरांना गुत्त देतो. 20 बॅगा होतात. 400ला 1 बॅग, 1 टनाची बॅग 400ला.
50 पैसे आणि हे 25 पैसे, 75 पैसे. आणि डिझेल पाणी जे लागते, ट्रॅक्टर, मशीन, 25 पैसे किलो. असा मला 1 रुपया मुरघास बनवायला खर्च येतो. आणि हे जे आहे याच्यामध्ये टाकलेलं, आता जे मला मिळणार आहे उद्याचं लातूर पिवळी निघतंय 20 टन, 20 बॅगा निघतात. तर ते 20 बॅगाचा किंमत 1 एकराला मला 6,000 रुपये झालेले. पण आपण प्रोडक्शन कॉस्ट नाही, आपल्या जमिनीचे पण पकडू ना पैसे, काही ते 20,000 रुपये आपल्याला जमिनीचे मिळावे. हे 1.5 रुपये किलो आणि ही 1 रुपया किलो, 2.5 रुपये किलोनं मुरघास मिळतो, घरचा तयार होतो आहे. आणि तो कडवळाचा. मका, नेपियर, ऊस वगैरे कशाचाही मुरघास करू नका. बंकर, खड्डे याच्यामध्ये कधीही मुरघास करू नका. आता माझ्याकडं 60 जनावर आहेत. मी बॅगेतच का करतो, ही बॅग सोडली आज आणि उद्या संपली पाहिजे, संपलं. खाल्लं पाहिजे. हे उघडं ठेवलं तर तुम्हाला खराब होतं, ते ॲसिडिटी होते आणि त्याचा परिणाम उलट होतो. जनावरांच्या पचनी तर होतो, जनावरचे फूड पॉइझनिंग होतं, स्लो पॉइझनिंग होतं, दूध वाढत नाही, जनावरं गाभून जात नाहीत आणि कालांतरानं ते अन्न म्हणून उपयोगीच येत नाही. म्हणून आपण कमी खर्चात बॅगेमध्ये करायचं. 10 मिनटात बॅग भरते. याच्यामध्ये असं डायरेक्ट मशीन सोडलेलं असते आणि 10 मिनटामध्ये बॅग बनते आणि ते बॅगेमध्ये तुडवलं जातं आहे. फक्त मीठ वापरतो मी, कल्चर वगैरे काही वापरत नाही. आणि अशा पद्धतीचा हा मुरघास तुम्ही बनवायचा आहे. लोकांना माहीत नाही, अनुभव नाही. आपल्या स्वतःच्या अनुभवातून शिका. मी केलं, खड्ड्यात केलं, बुजवून टाकलं, बंकर केलं, बुजवून टाकलं. खर्च पण जास्त. एक बंकर बुजवायला किंवा एक खड्डा बुजवायला 4 दिवस लागतं. ती 4 दिवस वैरण हवा खाते आणि त्याची ॲसिडिटी वाढते, कच्ची होते, खराब होते. ही 10 मिनटात भरली जाते. म्हणजे ताजी वय कुट्टी तुडवायची, भरायची, हवा बंद करायची. ताबडतोब हवा बंद करणे हा ह्यातला एक भाग आहे मुरघासाचा. ताबडतोब हवा बंद होणे आणि ती क्वालिटी चांगली राहते. आणि अशा पद्धतीचा मुरघास हा चांगला असतो. खड्ड्यातला झाकलेलं प्रेस होत नाही, झाकत नाही, कुठून तरी हवा जाते आणि मोठ्या मोठ्या ताडपत्र्या, हवा बंद, तेवढंच उघडायचं, तेवढं उघडलं तरी त्यात हवा जाणारच. हवेला कसं बंद करता येईल? याच्यामध्ये इनर असतो, या इनरमध्ये हवा बंद राहते. खड्ड्यामध्ये हवा बंद राहत नाही. म्हणून खड्ड्यातला वरचा थर हा ऑक्सिजन मिळेल तसं ते खराब होणं, हा प्रक्रिया त्याची चालूच राहते. म्हणून शेतकऱ्याने जे कडबा कुट्टीचं मशीन आहे मोठं, ते डायरेक्ट बोंगा याच्यामध्ये घालायचा, डायरेक्ट तुडवायचं आणि आपला मुरघास बनवायचा. फक्त मीठ वापरायचं आणि 40-45 दिवशी हा मुरघास तयार झालेला असतो. कडवळाचाच मुरघास करा. लातूर पिवळ्याच्या मुरघासाचं 4-5 तारखेला तुम्हाला लाईव्ह दर्शन होईल. आणि अशा पद्धतीनं मुरघास बनवा, आपली डेअरी सुधारा, कमी खर्च करा, कमी खर्चाची वैरण बनवा. कमी खर्चाची वैरण केल्यासच आपला धंदा परवडेल, व्यवसाय परवडेल. आणि अशा पद्धतीचं तुम्हाला मी आवाहन करतो आणि भेटूया पुढच्या भागामध्ये.